अमरावतीत ऐन दिवाळी पाडव्यालाच राजकीय शिमगोत्सव सुरू झाला आहे. ठेवणीतील बॉम्ब, सुरसुऱ्या, भुईचक्र आणि रॉकेटच्या माऱ्यानं राजकीय वातावरण तापलं आहे. राणा दाम्पत्यानं बच्चू कडूंवर चिडी बॉम्ब सोडताच या वाक्युद्धाची ठिणगी पडली आणि आज या धुराळ्यात शिंदे गटालाही ओढलं गेल्यानं गदारोळ माजला आहे. युवा स्वाभिमानीचे नेते लवी राणा यांनी बच्चू कडूंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बच्चू कडूंची ओळख म्हणजे नौटंकी. आमदारांना कापून टाकण्याची भाषा योग्य नाही. शेतकऱ्यांच्या नावाखाली तुम्ही केवळ नौटंकी करता, असा प्रहार राणांनी केला. राणांनी पुढे आरोप केला की बच्चू कडू गुवाहाटीला फक्त पैशासाठी गेले. त्यांचं ब्रीदवाक्यच ना बाप ना भैया, सबसे बडा रुपया असं आहे. ते फक्त मलिदा खाण्यासाठी मंत्री झालेत. चिल्लर माणूस अशा धमक्या देतोय, पण त्याची मतदारसंघात इज्जत नाही. लोकसभा निवडणुकीदरम्यान डील तुटल्यामुळेच बच्चू कडूंनी आमच्या विरोधात उमेदवार दिला, असा आरोप राणांनी केला. बच्चू कडू म्हणजे कावरलेलं कुत्रं. त्यांना इंजेक्शन देऊन उपचार करण्याची गरज आहे, असा खळबळजनक टोला त्यांनी लगावला. राणा पुढे म्हणाले, बच्चू कडूंनी आजवर केलेली आंदोलनं ही पैशासाठीच होती. विधानसभेतील उमेदवार ठरवताना ते डील करतात. मुख्यमंत्री मंत्री यांच्यावर शिवीगाळ करतात, धमक्या देतात. ते एक नंबरचे चिल्लर माणूस आहेत आणि चिल्लर जास्त वाजला की त्याचे परिणाम भोगावे लागतात. स्वतःच्या भूमिकेबाबत राणा म्हणाले, मी स्वाभिमानीत आहे. नवनीत राणा भाजपमध्ये गेल्या हा त्यांचा निर्णय आहे. बच्चू कडू कधी काँग्रेससोबत, कधी उद्धव ठाकरेंसोबत, तर कधी शिंदे गटात. त्यांचा एकच नियम, सत्ता कुठे तिथे बच्चू. शेवटी राणांनी पुन्हा निशाणा साधत म्हटलं, बच्चू कडूंनी आंदोलनांच्या नावाखाली पैसे खाल्ले आहेत. पैशांच्या बाबतीत त्यांचा नंबर महाराष्ट्रात पहिला लागेल.